नमस्कार. मी दत्तात्रय गंगाधर वारकड, अहिल्यानगर. माझी कविता सादर करत आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानज्योत अखिल मानवजातीला अखंडित महाऊर्जेची प्रेरणास्त्रोत. शके 1997 इसवी सन 1275 साली आपेगावला विठ्ठलपंत रुक्मिणी माता पित्याला परमात्म्याने गोड प्रसाद दिला. तेजस्वी बालक ज्ञानोबा माऊली आले जन्माला. ज्ञानोबा माऊली माझ्या या जगी प्रगटला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हा नामघोष त्रिभुवनी दुमदुमला. शके 1212 मध्ये पैस खांबाला टेकून ज्ञानोबा माझा ज्ञानेश्वरी बदला. ज्ञानोबा माऊली माझ्या या जगी प्रकटला. विश्वगुरु रूपी मानिले थोरल्या भावाला. सद्गुरुस्थानी पूजला निवृत्तीनाथाला. पैठण गावी रेड्यामुखी वेद वदविला. ज्ञानोबा माऊली माझ्या या जगी प्रगटला. 750 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबा माऊलीला. 750 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबा माऊलीला. आजही विश्वाच्या हृदयी माऊली रुजला. हे विश्वची माझे घर हा मंत्र जगाला दिधला. मानवता मंत्र अवघ्या विश्वात रुजविला. अंधार घालून प्रकाश दाखविला. अंधार घालून प्रकाश दाखविला. अज्ञानाने ग्रासलेल्या समाजाला ज्ञानी बनविला. मोक्ष मार्ग अवघ्या विश्वाला दिधला. ज्ञानोबा माऊली माझा या जगी प्रकटला. ज्ञानेश्वरी या किती वर्णावी महती. ज्ञानेश्वरीची किती वर्णावी महती. अमृतानुभव या ग्रंथाची वेगळीच महती. सुखी केली अवघी मानव जाती. सुखी केली अवघी मानव जाती. साक्षीला आहेत चंद्र सूर्य तारे पृथ्वीवरती. तेवत राहील भुवरी ज्ञानदेवीची मूर्ती. ज्ञानोबा माऊली माझ्या या जगी प्रकटला. जगाच्या कल्याणा मागितले दान. जगाच्या कल्याणा मागितले दान. 9000 ओव्यावरील 9 ओव्यांचे पसायदान प्रसाद रूपी सद्गुरूकडे मागितला. प्रसाद आपल्या सद्गुरूकडे मागितला. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी इसवी सन 1296 जगाचे कल्याण करून ज्ञानोबा गेला. इंद्रायणी काठी आळंदी गावी ज्ञाना माझा समाधिस्थ झाला. ज्ञानोबा माऊली माझ्या या जगी प्रकटला. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. येणोवरी ज्ञानदेव सुखिया झाला. जय